श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आपल्या जीवनात अनेक अडचणी येत असतात. घरात समस्या, पैशाची अडचण, नोकरी मिळत नाही, कामात यश मिळत नाही, मुलांच्या बाबतीत चिंता असते, आरोग्य समस्या असतात. अशा वेळी आपण देवाकडे धाव घेतो आणि त्या सर्व संकटातून बाहेर काढणारे देव म्हणजेच गणपती बाप्पा. म्हणूनच आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा असा एक सोपा उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमची मोठी मोठी संकटे दूर होऊ शकतात. हा उपाय खूप सोपा आहे, कोणीही करू शकतं. घरात बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संकष्टी चतुर्थी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं. या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा केली तर जीवनातील अडथळे दूर होतात, नोकरीत यश मिळते, व्यवसायात प्रगती होते, घरात सुख शांती येते, जी मुलांवर संकटे आहेत ती दूर होतात. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना खूप चांगले अनुभव आले आहेत. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. संध्याकाळी चंद्र दर्शनाच्या आधी किंवा सकाळीही तुम्ही हा उपाय करू शकता, पण संध्याकाळी केल्यास अधिक त्याचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला उपाय करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, तुमचं देवघर स्वच्छ करायचं आहे आणि तुमचं मन शांत ठेवायचं आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती, फुलं, दुर्वा, अगरबत्ती, दीप, मोदक किंवा गोड नैवेद्य आणि पाणी. ही साधी सामग्री आहे, ही तुम्हाला कुठेही सहज मिळू शकते. आता आपण उपाय पाहणार आहोत. सगळ्यात आधी गणपती बाप्पासमोर बसायचं आहे, दीप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे. हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर कर आणि माझ्यावर कृपा कर. आता तुम्ही 21 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. ओम गण गणपते नमः. हा मंत्र 21 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. तुमचं मन शांत ठेवून श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र म्हणताना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे. हा उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, मनात कोणतीही शंका ठेवू नका. गणपती बाप्पांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण देवावर श्रद्धा असेल तरच उपाय यशस्वी होतात. हा उपाय तुम्हाला 3 संकष्टी चतुर्थी करायचा आहे. तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. एका महिलेने हा उपाय केला होता. त्यांच्या घरात आर्थिक अडचण होती, नोकरी नव्हती. त्यांनी 3 संकष्टी चतुर्थी हा उपाय केला आणि काही दिवसातच त्यांच्या घरात चांगली बातमी मिळाली, नोकरी मिळाली, आर्थिक परिस्थितीही त्यांची सुधारली. असे अनेक अनुभव आहेत. म्हणून तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा, मन शांत ठेवून करा. शक्य असेल तर उपवास करा, गणपती बाप्पांना मोदक अर्पण करा. हा उपाय साधा आहे पण खूप प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.